इथे आपला ISL आला आणि हे आपलं टार्गेट आलं. पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहे. मार्केट रेजिस्टन्सच्या वर क्लोज झालेलं आहे, वाट बघायची. लेवलच्या खाली क्लोज झाल्यानंतरच आपण ट्रेड मध्ये प्लॅन करणार. नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनलवरती. तर आपण करणार निफ्टीचं पोस्ट मार्केट अनालिसिस. तर आजची डेट आहे 5 ऑगस्ट आणि एक्सपायरी नंतरचा पहिला दिवस. तर आज आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला आज 10:30 वाजेपर्यंत वाट बघावी लागेल आणि मग नंतर ट्रेड प्लॅन करावं लागेल, कारण 10:30 वाजेपर्यंत आपल्याला लेवलचे ऍडजस्ट होण्याची वाट बघावी लागेल. चला तर आता काय करूया, डाटा रीड करायचा प्रयत्न करूया. डाटामध्ये काय दिसतंय, तर डाटामध्ये असं दिसतंय, रेजिस्टन्स साईडला जर आलो तर रेजिस्टन्स साईडला शिफ्टेड फ्रॉम बॉटम दिसतंय 24,600 वरून 24,650. 9:16 शिफ्टिंग आहे, तर हिला आपण कन्सिडर नाही करणार. म्हणजेच माझा सपोर्ट कुठे आहे, रेजिस्टन्स कुठे आहे, 24,650 वरती. कुणामुळे, तर OI चेंजमुळे. आता हे आपल्याला चेक करायचं की OI चेंजची वीकनेस कुठे खालती किंवा वरती वाढताना दिसतीये का. जर समजा 24,650 वरती OI चेंज आहे, त्याची वीकनेस जर 24,600 ला येते, तर रेजिस्टन्स साइड मधनं बेरिश प्रेशर. वरती जर वीकनेस वाढत असेल तर बुलिश प्रेशर. तर चला 24,700 ला चेक करूया. 24,700 ला पर्सेंटेज ग्राफ काय करताना दिसतंय, तर पर्सेंटेज ग्राफ मला OI चेंज इन्क्रीजिंग टू फ्लॅट आहे. म्हणजेच जोपर्यंत इन्क्रीज होत नाही तोपर्यंत माझ्यासाठी रेजिस्टन्स STT होणार नाही. ठीक आहे, तर आता येऊया 24,600 वरती. इथे चेक करायचे की व्हॉल्यूम, OI आणि OI चेंज काय करतात. तिघांचं पर्सेंटेज ग्राफ ओपन केला तर इथे चेक केलं तर व्हॉल्यूम आणि OI चेंज दोन्ही 100% होते. आता डिक्रीजिंग टू फ्लॅट आहे. OI चेंज थोडासा इन्क्रीज करताना दिसत आहे, पण पर्सेंटेज खूप कमी असल्यामुळे माझ्यासाठी रेजिस्टन्स 24,650 वरती आहे. आता मी काय काय ट्रेड प्लॅन करू शकतो रेजिस्टन्स साइडनी. रेजिस्टन्स स्वतः कन्फ्युज आहे, त्याच्यामुळे मला जर ट्रेड प्लॅन करायचा असेल तर 24,700 चा रेजिस्टन्स किंवा 24,650 चा रेजिस्टन्स. OI चेंजची वीकनेस कमी झाल्यानंतर आणि 24,600 ला जर पर्सेंटेज वाढली तर. आता आपण येऊया सपोर्ट साइडला. सपोर्ट साइडला काय दिसतंय, तर सपोर्ट साइडला शिफ्टेड फ्रॉम बॉटम दिसतंय 24,500 वरून 24,600 ला. किती वाजताची शिफ्टिंग आहे, 9:16 ची शिफ्टिंग आहे. तर हिला आपण कन्सिडर करणार का, नाही करणार. का नाही करणार, आपल्याला 9:20 नंतरची शिफ्टिंग पाहिजे. आता माझा सपोर्ट कुठे आहे, 24,600 वरती. कुणामुळे, तर व्हॉल्यूम, OI आणि OI चेंजमुळे. तिघांमुळे माझा सपोर्ट स्ट्रॉंग आहे. आता त्याची वीकनेस कुठे वाढताना दिसते का, 24,650 ला पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया. पर्सेंटेज ग्राफ मध्ये मला काही इन्क्रीजिंग दिसत नाही, तिघं फ्लॅट आहेत, त्याच्यामुळे तिथे माझा सपोर्ट आहे, जायचा प्रयत्न करत नाहीये. 24,500 ला चेक करूया. 24,500 ला इन्क्रीजिंग आहे का, तर इथे OI डिक्रीजिंग आहे, व्हॉल्यूम डिक्रीजिंग आहे, OI चेंज इन्क्रीजिंग टू फ्लॅट आहे. म्हणजेच माझा सपोर्ट 24,600 ला स्ट्रॉंग आहे. आता माझं ट्रेड प्लॅन होणार 10:30 नंतर. तर आपण जाऊया डायरेक्ट 10:30 वाजता. 10:30 ला काय सिच्युएशन आहे चेक करूया. सिच्युएशन सेम असेल तर आपण बघूया. कॅन्डल कुठे, तर 24,600च्या खाली, 24,600च्या रेंज मध्ये आलेली आहे. म्हणजेच मार्केट आहे 24,600च्या रेजिस्टन्स वरती. आता रेजिस्टन्स मध्ये शिफ्टिंग झालेली आहे 24,650 वरून 24,600 ला. आता पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया. तर कोण कोण शिफ्ट झाले, तर OI चेंज आणि व्हॉल्यूम दोन्ही आलेले आहेत. 100% OI चेंज यायचा प्रयत्न करत आहे, 75% आहे. तर आपल्याला वाट बघावी लागेल. अजून थोडंसं पर्सेंटेज वाढलं आणि रिटेस्ट आला तर आपण इथनं एक पुटचा ट्रेड प्लॅन करू शकतो. हा रिस्की पुटचा ट्रेड असेल, सेफ असेल का नाही. चला, कॅन्डल लेवलच्या खाली क्लोज झाले, 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेलं आहे. थोडंसं वाट बघावी लागेल, रिटेस्ट आला तरच पुढचा प्लॅन करू शकतो. इथे कॅन्डलने रिटेस्ट दिलेला आहे, तर इथे मी ट्रेड प्लॅन करणार. इथे लावणार शॉर्ट पोझिशन. शॉर्ट पोझिशन मध्ये माझा 20 पॉईंटचा SL आणि टार्गेट 24,600 चा सपोर्ट. 20 पॉईंटचा SL लावायचा आहे. इथे आपला ISL आला आणि हे आपलं टार्गेट आलं. चला आपण बघूया काय होतंय. डाटामध्ये तर काही चेंजेस नाही, रेजिस्टन्स शिफ्ट होताना दिसत आहे, सपोर्ट स्ट्रॉंग आहे. व्हेरी गुड. आणि इथे माझा SL गेलेला आहे. इथे मला SL बुक करायचंय. का बुक करायचंय, तर जो लिगली SL असेल, लॉजिकली SL गेला तर चालेल, बिना लॉजिकचा आपल्याला प्रॉफिट झालं तरी नाही चालणार. ठीक आहे, आता आपल्याला वाट बघायची 24,650च्या रेजिस्टन्सची. मार्केट रेजिस्टन्सच्या वर क्लोज झालेलं आहे, वाट बघायची. लेवलच्या खाली क्लोज झाल्यानंतरच आपण ट्रेड मध्ये प्लॅन करणार. लेवलच्या खाली क्लोज झालेला आहे. OI आणि व्हॉल्यूम अजून पण 24,600 वरती आहे. आणि पर्सेंटेज ग्राफ थोडस OI चेनचा बघितला तर 51% आहे, तो डिक्रीजिंग आहे. थोडासा इन्क्रीजिंग असतं तर आपण लगेच या कॅन्डल मध्ये ट्रेड प्लॅन केला असता. थोडं रिटेस्टची वाट बघूया. रिटेस्ट आल्यानंतर आपण ट्रेड मध्ये एंट्री करूया. लेवलच्या खाली क्लोज झालेली आहे कॅन्डल. रिटेस्ट आला, इथे रिटेस्ट आलेला आहे. इथे मी पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहे, कारण हा रिस्की ट्रेड आहे. आपण खूप
सेफ कुठला असणार आहे 24,700, कारण रेजिस्टन्स स्वतःमध्ये कन्फ्युजन आहे. ठीक आहे, तर हा 20 पॉईंटचा SL आणि हा आपला टार्गेट असणार 24,600चा सपोर्ट, 650चा सपोर्ट. चला प्ले करून बघूया. रिटेस्ट झाले, व्यवस्थित एंट्री आहे, डाटामध्ये काही चेंजेस नाहीये. मार्केट 50% पेक्षा जास्त मूव्ह झालंय. SL ला मी कॉस्ट टू कॉस्ट करणार. काय SL ला कॉस्ट टू कॉस्ट करणार, कारण 50% पेक्षा जास्त मूव्ह झालंय. रेजिस्टन्स परत वरती प्रेशर करताना दिसतोय, तर मी या ट्रेडला लॉस मध्ये बुक नाही करणार. आणि इथं माझं टार्गेट बुक झालेलं आहे. इथं मला टार्गेट बुक करणं गरजेचं आहे. का बुक करायचं आहे, कारण आपल्याला ह्याच्या खाली वीकनेस वाढताना कुठे दिसत नाहीये, त्याच्यामुळे या ट्रेडला आपण होल्ड करणार नाही. लेवलच्या खाली जर कॅन्डल क्लोज झाली असती तर आपण विचार केला असता. आता आपल्याला वाट बघावं लागेल, परत 24,650चा रेजिस्टन्स भेटला तर, आणि 24,600चा रेजिस्टन्स भेटला तर. 24,600च्या रेजिस्टन्सला जर OI चेंज जर प्रेशर करताना दिसलं तर आपण 24,600च्या रेजिस्टन्स वरनं परत पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. आता हा तिसरा ट्रेड का करू शकतो आपण, कारण एक आपला एक SL गेलाय आणि एक टार्गेट आलंय, त्याच्यामुळे आपल्याला एंट्री अजून भेटलेली नाहीये, वाट बघावी लागेल. कॅन्डल लेवलच्या खाली क्लोज झालेले मार्केट आलंय 24,550च्या रेंज मध्ये. त्याच्या सपोर्ट आहे माझा 24,600 वरती. त्याची विकनेस मला जोपर्यंत 24,500 वरती तिघांची विकनेस येत नाही तोपर्यंत मी 24,500च्या रेजिस्टन्स वरनं पुढचं ट्रेड करू शकत नाही. त्याच्यामुळे मला वाट बघावी लागेल. रेजिस्टन्सला रिटेस्ट आला तर बघूया, नाहीतर मग काय करू शकतो. आता मार्केट रिटेस्टला आलेलं आहे, थोडस बॅक घेतोय. इथे रिटेस्ट दिलेलं आहे, काय इथं ट्रेड करू शकतो का, नाही करू शकत. फक्त OIचं वीकनेस आहे, आपल्याला नाही जमत, वाट बघावी लागेल. आता लेवलच्या खाली क्लोज झालाय. आता जर समजा रिटेस्ट मिळतोय तर OI शिफ्ट झालाय. OI चेंज 82% आहे. व्हॉल्यूम थोडासा पर्सेंटेज जर जास्त दाखवला तर मी इथनं पुढचं ट्रेड प्लॅन करणार आहे. आणि हा माझा ट्रेडिंग टाइम संपलेला आहे. मार्केटमध्ये आपण 2 वाजेपर्यंत ट्रेड करतो. तर आज आपला एक SL आणि एक टार्गेट, दोन्ही रिस्की ट्रेड होते. काही प्रॉब्लेम नाही, जर पूर्ण टार्गेट घेतला असेल तर तुमचं ओव्हरऑल डे PNL ग्रीन मध्ये असला पाहिजे. इव्हनिंग वेबिनारची लिंक कुठे भेटेल तुम्हाला, होम पेज वरती जायचंय. होम पेज वर आल्यानंतर तुम्हाला फ्री इव्हनिंग वेबिनारची लिंक इथे भेटेल, इथे जॉईन करू शकता. गेट नोटिफाईड वर क्लिक केलं तर तिथे तुम्हाला व्हॉट्सअप चॅनल येईल, त्याला पण जॉईन करून ठेवा. तिथे काही इव्हेंट्स असतील, काही अपडेट आले तर तिथे तुम्हाला भेटतील. एक्सप्लोर कोर्सेस वर जर क्लिक केलं तर तुम्हाला काय भेटेल, तर AOC चे जिथे जिथे सेंटर्स वरती आपले नवीन कोर्सेस चालू आहे त्याची माहिती तुम्हाला इथे भेटेल. जसं हैदराबाद, सुरत आणि जयपूर मध्ये आहे, मुंबई आणि नोएडा मध्ये पण आहे. आपला एक इव्हेंट होणार आहे सप्टेंबरला 28 आणि 29 तारखेला. त्या इव्हेंटची माहिती पण तुम्हाला इथे मिळणार आहे. हे इव्हेंट असणार आहे लोणावळ्यामध्ये. तिथे राज सर आणि AOC ची पूर्ण टीम येणार आहे. 2 दिवसाचा ट्रेडिंग सेशन असणार आहे. सगळ्यांसोबत तुम्ही बसून ट्रेडिंग करू शकता. ऑफलाईन असणार आहे, ऑनलाईन नसणार आहे, तर तुम्हाला फिजिकली तिथे यावं लागेल. 9 ऑगस्टला आपला एक ट्रेडिंग स्टॉक मार्केट रिलेटेड हा एक 99 रुपीजचा हा एक इव्हेंट आहे. याच्यामध्ये शालिनी मॅम, राज सर असेल, आयुष सर असेल, बाकी टीम पण असेल. तर ह्याच्यात जर तुम्ही जॉईन केलं तर AOC चे बेसिक पासून सगळी माहिती याच्यामध्ये एकदम नवीन, ज्यांना AOC बद्दल काय माहिती नाही तुम्ही याला एनरोल करू शकता. तिथे तुम्हाला भरपूर माहिती मिळू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. धन्यवाद.